नमस्कार, मी श्यामल. माझ्या हेल्थ कॉर्नरमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण आज पाहणार आहे शेवग्याच्या शेंगांविषयी माहिती. शेवग्याच्या शेंगा कुठले प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स आहेत जे आपल्या शरीराला उपयुक्त आहेत, आपल्याला त्याच्यापासून फायदा आहे ते आपण पाहूयात. शेवग्याच्या शेंगाला मराठीत शेवग्याची शेंगच म्हणतात, हिंदीमध्ये त्याला सहजन म्हणतात, इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक म्हणतात, मोरिंगा म्हणतात. तर आपण याचे कुठले पार्ट्स आपल्याला उपयोगात येतात ते आपण पाहूयात. त्याच्या आपण शेंगा वापरू शकतो, त्याच्या आपण पानं वापरू शकतो, त्याचा आपण साल वापरू शकतो, त्याचा डिंक वापरू शकतो, त्याचा शेंगा ज्या आहेत त्या वाळल्यानंतर त्याच्या बियांची पावडर करून आपण वापरू शकतो. पानं आहे ते पानं वाळवून आपण त्याची पावडर करून ते सुद्धा वापरू शकतो. तर आपल्या भारतामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे सगळीकडेच इझिली शेवग्याची शेंग अवेलेबल होती. तसं बाहेर ठिकाणी होत नाही, तरी ते लोक प्रिझर्व करून त्याची पावडर बनवून कॅप्सूल बनवून ते अवेलेबल करून घेतात आणि त्याची जी नीड आहे ती फुलफिल करून घेतात. तसं आपल्या इकडं ते इझिली मिळतं, तर आपण त्याचा उपभोग घेतलाच पाहिजे. तर आपण पाहूयात त्याच्यामध्ये कुठले घटक आहेत जे आपल्या शरीराला खूप पोषक आहेत ते आपण पाहूयात. त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन डी आहे, व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन डी आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, मॅग्नीज आहे, फॉस्फरस आहे, अमिनो ॲसिड आहेत. त्याच्यामध्ये एवढे सगळे घटक आहेत जे आपल्या शरीराला उपयुक्त आहेत, ते घटक त्याच्यामध्ये आहेत. तर आपण ते नक्कीच आपण वापरलं पाहिजे. आता त्यात आहे प्रोटीन प्रेझेंट. तर प्रोटीन आपल्याला दह्यामध्ये जे असतं त्यापेक्षा 2 पटीनं प्रोटीन याच्यामध्ये जास्त आहे. काही जणांना दही घेतल्यावर ॲसिडिटी क्रिएट होते, तर तुम्ही ते अल्टरनेटिव्हली तुम्ही रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही शेवग्याची शेंग वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला ॲसिडिटीचा जो त्रास आहे तो होणार नाही. आणखीन त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे. काही जणांना गाजर आवडत नाही. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असतं जे आपल्या त्वचेसाठी, डोळ्यांसाठी महत्त्वाचा घटक आहे. तर मग आपण आवडत नसेल तर आपण त्याला रिप्लेसमेंट म्हणून आपण शेवग्याची शेंग नक्कीच वापरू शकतो. तर शेवग्याच्या शेंगामध्ये गाजरापेक्षा 4 पटीनं व्हिटॅमिन ए जास्त आहे, तर आपण शेवग्याच्या शेंगा थ्रू फुलफिल करून घेऊ शकतो. आणखीन व्हिटॅमिन बी सुद्धा आहे याच्यामध्ये, व्हिटॅमिन सी आहे. आपण संत्रा, मोसंबी जे फळं खातो त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, इम्युनिटीसाठी आपल्या खूप उपयुक्त असतं. तर तसंच ह्याच्या संत्रा मोसंबीपेक्षा 4 पटीनं याच्यामध्ये तर व्हिटॅमिन सी जे आहे हे नॅचरली इम्युनिटी इन्क्रीज करण्याचं काम करतं. त्याच्यामध्ये इन्सुलिन इन्क्रीज करण्याची कॅपॅसिटी आहे. तर आपल्या ब्लड शुगर जे आहे ते ब्लड शुगर लेवल डिक्रीज करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचा रोल करतं. ज्यांना कोणाला शुगरच्या गोळ्या असतील त्यांनी फक्त काळजीपूर्वक याला घेण्याचा प्रयत्न करा, कारण हे ऑलरेडी इन्सुलिन लेवल इन्क्रीज करतं आणि शुगर जे आहे ते आपलं डिक्रीज करतं. तर गोळ्याही तुमच्या त्याच्यासाठी चालू असतील तर त्यामुळे दोन्हींचाही एकच इफेक्ट होऊन तुमचं ब्लड शुगर जे आहे ते एकदमच लो होऊन नाही जायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही जर शुगरचे पेशंट असाल तर तुम्ही ही काळजी नक्की घ्या. परत आणखीन याच्यामध्ये व्हिटॅमिन डी आहे जे आपल्या म्हणजे हाडांसाठी, स्नायूंसाठी आपल्या महत्त्वाचं रोल करतं. तर ते सुद्धा याच्यामध्ये आहे. आपण व्हिटॅमिन डी जे आहे ते डायजेशनसाठी आणि आपल्या हाडांसाठी, स्किनसाठी महत्त्वाचा रोल प्ले करतं. तर ते याच्यामध्ये अबंडंट प्रमाणात प्रेझेंट आहे, तर आपण त्याचा वापर अशा प्रकारे करू शकतो. परत यात आयर्न प्रेझेंट आहे. जसं की याचा रंग हिरवा आहे तर यात आयर्न असणारच. मग आयर्न आहे ते पालकातल्या आयर्नापेक्षा 4 पटीनं जास्त असल्यामुळं आपण पालकाऐवजी याला रिप्लेसमेंट म्हणून वापर करू शकतो. कधी ते आपण दोघांपैकी एकाचा वापर आपण नक्कीच केला पाहिजे. परत याच्यामध्ये अमिनो ॲसिड आहे जे की आपल्या केसांसाठी, आपला हेअरफॉल जो होतो त्यासाठी महत्त्वाचं आहे. तर ज्यांचं हेअरफॉल जास्त प्रमाणात होत असेल त्यांनी नक्की याचा वापर आपल्या जीवनामध्ये वाढवा, जेणेकरून हेअरफॉल आहे तो कमी होण्यासाठी मदत होईल. परत यात आणखीन कॅल्शियम आहे जे की दुधामध्ये असणाऱ्या कॅल्शियमपेक्षा 3 पटीनं जास्त आहे. त्यामुळे तुम्ही याचा वापर दुधाऐवजी करू शकता. ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी तुम्ही याचा वापर दुधाची रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही याला घेऊ शकता. याचे आपण कुठले पदार्थ बनवून याचे आपण खाऊ शकता. हे बा तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून त्याचं सूप बनवून घेऊ शकता. परत शेवग्याच्या शेंगाचा आपण शेंगा उकडून त्याच्यातला जो पल्प आहे तो पल्प काढून आपण ते पिठामध्ये मिसळून त्याचा पराठा बनवून खाऊ शकतो. परत शेवग्याच्या शेंगाचे जे पानं आहे त्या पानाचा पण आपण पराठा बनवून खाऊ शकतो. मेथीच्या भाजीसारखी भाजी बनवून सुकी खाऊ शकतो. आणखीन आपण ते जे पानं आहेत ते पानं वाळवून त्याची पावडर बनवून आपण समजा दुसऱ्या कुठल्याही भाज्या बनवल्या त्यावर आपण स्प्रेड करून ते सुद्धा आपण खाऊ शकतो, जेणेकरून त्यातूनही मिळणारा जो थोडीशी जी अमाऊंट आहे ते आपल्या बॉडीला
त्या पावडरमधून आपल्याला मिळून जाईल. रोज रोज प्रत्येक भाजीमध्ये आपण थोडं थोडं टाकलं तर आपण ते त्यातूनही आपल्याला मिळून जाईल. रोजच आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी नाही खाऊ शकणार ना, तर तसं आपण ते पावडर जी बनवलेली आहे ती आपण सगळ्या भाज्यांमध्ये थोडी थोडी स्प्रेड केली तर त्यातून आपल्याला मिळणारा जो घटक आहे तो आपल्याला नक्कीच मिळून जाईल. अशा प्रकारे ह्याचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकतो. आणखी याच्यामध्ये हे एक महत्त्वाचा गुण आहे, ब्लड प्रेशर जे आहे ते हे कमी करतं. ज्यांना बीपीच्या गोळ्या चालू असतील त्यांनी थोडंसं याला घेताना काळजीपूर्वक घ्या, कारण तुमची बीपीची गोळीसुद्धा तुमचं बीपी कमी करण्यासाठी कार्य करणार आहे आणि हे सुद्धा बीपी कमी करण्यासाठीच कार्य करणार आहे. तर दोन्ही तुम्ही सोबत घेतलं तर दोघांचा म्हणजे एकच ॲक्शन होऊन तुमचा बीपी खूपच जास्त लो होऊ नये, त्यासाठी तुम्ही घेताना याची काळजीपूर्वक घ्या. आज तुम्हाला ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणखीन परत भेटूयात अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राहा हेल्दी, खा हेल्दी.